संभाजी ब्रिगेडचे नेते विकास भाऊ पासलकर आज बारामतीत गोविंदबागेत पवारसाहेबांना भेटायला आलेले. नेमके कशासाठी? कारण ते असं मानलं जातं पवारसाहेबांचे सामाजिक विंगमधले दोन, एक राईट आणि लेफ्ट राहतात. एक प्रवीणदादा गायकवाड, तेही संभाजी ब्रिगेडचे, ते त्यांच्या विंगचे, आणि हे विकास भाऊ पासलकर हे यांचे इकडल्या विंगचे. दादा, तुमचं स्वागत न्यूज 18 मध्ये. राजकारणाचा हंगाम आहे. आपल्याला माहिती, तुम्ही दरवर्षी साहेबांना भेटायला येतात. लोकसभेलाही तुम्ही पडद्याआडून खूप साहेबांना मदत केली. आम्हाला आताही येत आहे. काय, किती जणांची तिकीट शिफारस? नाही, काय आहे की साहेब हे खरं तर फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत. आणि दिवाळी पाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक लोक साहेबांना राजकीय पंढरी म्हणून साठी सुद्धा विठ्ठलाला भेटायला येतात. परंतु आमच्यासाठी आम्ही सामाजिक नेतृत्व म्हणून आदरणीय पवार साहेबांकडे पाहतो आणि ते विचारांचे वारसदार आहेत म्हणून आम्ही दिवाळीच्या नंतर साहेबांना भेटायला येतो. आता सध्या राजकीय दृष्ट्या जे काही चाललेलं आहे, आणि तुम्ही म्हटले की तसं की आम्ही अप्रत्यक्षरित्या साहेबांच्या विचाराला मानतो, त्याच्यामुळे आमच्या कामातनं जे काय साहेबांच्या कार्याला सहकार्य होत असेल तर हा भाग वेगळा आहे. परंतु राजकीय भूमिका ही नेहमी आम्ही महाराष्ट्राच्या हिताची घेत असतो आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांचा मोठा वारसा आहे आणि तो वारसा कायम जपणारी जे जे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असतील त्यांच्याबरोबर वैचारिकदृष्ट्या आम्ही जोडलं गेलेलो आहोत. दुसरं असं, आता राज्यात आपल्याला माहिती, आपण लोकसभेला बघितलं मी कशा पद्धतीने जरांगेंच्या आंदोलनामुळे सामाजिक ध्रुवीकरण झालं, म्हणजे जातीय ध्रुवीकरण, पोलरायझेशन मराठवाड्यात. म्हणजे अनेक ओबीसींच्या जागा पडल्या तिथे, त्यामुळे ओबीसीमध्ये एक प्रकारची खतखत निर्माण झालेली. म्हणजे बऱ्यापैकी जातीयतेनं, आणि त्यात पुन्हा हाकेंचं आंदोलन उभारलं. मग त्यातूनच ते काउंटर आंदोलन उभारलं लोकसभेनंतर, आपण बघितलेलं आहे ते. मग आता विधानसभेला पुन्हा दोन्ही बाजूने तेच होताना दिसतंय. त्यांनी एमएमडी आघाडी उभारली, तर यांनी ओबीसी आघाडी उभारली. म्हणजे पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण होऊ पाहते. तुम्ही मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहात. यापूर्वी हे सामाजिक ऐक्य राखण्यात आपल्या संघाचं खूप मोठं योगदान आहे, मला माहिती आहे. आता ही भूमिका तुम्हाला बजावावी लागणार आहे, कारण आता तात्कालिक राजकीय फायदा होईल या राजकीय पक्षांना, पण त्याचं सामाजिक नुकसान खूप मोठं असणार आहे. मुद्दा बरोबर आहे, परंतु आता शेवटी उपेक्षित समाजाला न्याय मिळण्यासाठी किंवा अनेक वर्षे मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा संघर्ष आहे, त्याच्यासाठी जरांगे पाटलांनी एक भूमिका घेतली. त्याला काउंटर म्हणून साठी हाकेंनी देखील भूमिका घेतली. हा राजकीय विषय नसून हा सामाजिक विषय आहे आणि सामाजिक विषयामध्ये राजकारण येऊ नये अशी आमची मराठा सेवा संघाची आले ना आता ते दोघंही. हो, बरोबर आहे. परंतु या राजकीय परिस्थितीवरती मी महाराष्ट्रातील तमाम मराठा बहुजन समाजाला विनंती करेल की या राजकीय भूमिकेमध्ये गावगाड्यातील ते पार शहरापर्यंत, संसदेपर्यंत तुमचे लोकप्रतिनिधी जे काय काम करतात ते त्यांचं काम करतील, परंतु गावगाड्यामधला संघर्ष, एकमेकाच्या जातीविरुद्धचा संघर्ष हा किमान आपण टाळला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण गुण्यागोविंदाने एका गावामध्ये राहिलं पाहिजे. राजकीय दृष्ट्या एका दिवशी, ज्या दिवशी राजकारणाचं मतदान द्यायची ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी लोकशाहीचा हक्क जरूर बजावा, परंतु जातीय विद्वेष या राज्यामध्ये पसरणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. मतदान देताना काय निकष असावं? कारण राजकारणासाठी खूप सोपं असतं. भावनिक आवाहन केलं जाते, एक हे निर्माण होतं, त्यांना त्यांचं हित साधलं जातं, स्वार्थ साधला जातो, आपला उमेदवार निवडून येतो आपल्या जातीचा, पण त्यातनं तेढ निर्माण होते. त्याचं काय म्हणून तुम्ही काय आवाहन करा मराठा सेवा संघ म्हणून? मराठा सेवा संघ म्हणून उमेदवाराची पार्श्वभूमी आणि उमेदवार या राज्याच्या हिताचं काम करणं किंवा त्याची मागील सुद्धा पार्श्वभूमी बघितली पाहिजे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन जो या महाराष्ट्राला समृद्ध करेल, जो महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल. आणि विशेषतः आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत आणि म्हणून आम्ही कुणबी शेतकरी सगळ्याच वर्गातली जो घटक आहे या भूमिपुत्रांना महाराष्ट्राचा न्याय मिळाला पाहिजे. महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. तरुणांचा रोजगार, महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष कमी करणं आणि महाराष्ट्रातील जनतेला एक सुरक्षितता देणं, हा जो विचार घेऊन जे पक्ष पुढे येतील त्याच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रातील पुरोगामित्व, महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थाने जे समाजामध्ये जाऊन रुजवतायत किंवा खऱ्या अर्थाने त्या विचारावरती चालतायत अशा लोकांच्या बरोबर, अशा पक्षाबरोबर राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आता हे मी हाके असतील किंवा जरांगे असतील, दोघंही थेट म्हणतात की जात बघून तुम्ही मतदान करा. तुम्हालाही पटतं का?
नाही, जात बघून मतदान करणं हे कुठल्याही अँगलमध्ये काय योग्य वाटत नाही. कारण जातीवरती जर आपण आधारित जर हे करायला गेलो तर महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट होईल आणि तात्कालिक इलेक्शन होतील, निवडणुका येतील जातील, परंतु महाराष्ट्रामधील सामाजिक जे वातावरण आहे ते पूर्णपणे बिघडून जाईल आणि ते आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाहीये. तरुणांना देखील त्याच्यामध्ये तरुण मग काय होतं की नेता निवडून येतो, परंतु गावागावामध्ये भांडणं लागतात, गुन्हे एकमेकावरती दाखल केले जातात आणि कुटुंब व्यवस्था, सामाजिक जीवन सगळंच उद्ध्वस्त होतं ग्रामीण भागातलं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण महाराष्ट्राची ही सांस्कृतिक परंपरा, हे सामाजिक व्यवस्था ही टिकून राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे होते विकास पासलकर. यांची मुलाखत घेण्याचा उद्देशच हा होता, कारण राज्यात जे सध्या जाते ते निर्माण केली जाते राजकीय स्वार्थासाठी संबंधितांकडनं. मी नावं घेत नाही, पण ते दिसतंय समोर. मराठवाड्यात त्याचे चटके बसतायत. अक्षरशः मराठवाडा प्रांत होरपळून निघालाय. लोकसभेला ते दिसलं, आता विधानसभेला ते होऊ नये म्हणून मराठा सेवा संघाने यामध्ये मराठा समाज आणि इतर ओबीसी बांधवांना एकत्र आणण्याचं जे काम केलेलं आहे, जे योगदान दिलेलं आहे, याचीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन म्हणून आवर्जून त्यांच्यामार्फत आपण हे आवाहन करतोय, जेणेकरून राजकारण ठिकाणी राहील, पण कुठेही जातीय तेढ निर्माण होऊ नये. कारण गावगाड्यात आजही हे सगळे समाज एकत्र राहतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, बारामती.